लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील आणि आत्तापर्यंत थोडेफार नाव वगैरे सांगा. म्हणजे कुणी कुणी आवडीनं येऊन जेवण करून जातात. कधी तुमची रील्स वगैरे जरी मग मात्र बरेच आमदार आलेत, खासदार आले, जेवलेले आहेत. तसं आता नाव नाही सांगू शकत मी, पण काय समजा एक नंबरचे माणसं सगळे आमदार येतात. खासदाराचे जेवण गेले, माझे आमदार, जिल्हा परिषद टोटल. हो हो. आणि बाकी आता तुम्हाला जर इथं यायचं जर म्हणलं ॲड्रेस वगैरे काय? जानकर साहेब आमच्या इथं फेवरेट आहे. जानकर साहेब आहेत ना, ते 2014 पासून इथं रेग्युलर ह्या इकडल्या दौऱ्या आले की आम्हाला भेटल्याशिवाय जात नाही. जानकर साहेब मंत्री होते त्या टायमापासून, त्यांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे. इकडं आले तर आम्हाला भेटल्याशिवाय जात नाही, जेवल्याशिवाय. आणि बाकी इथं जर यायचं म्हणलं तर ॲड्रेस वगैरे कसा इथला? ॲड्रेस बीड परळी कुंडी फाटा. ओके, धन्यवाद. खरं तर हॉटेल भाग्यश्रीच्या आपण बातम्या बनवल्या, वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत ते बनवल्या. मात्र त्यापेक्षाही चांगली चव देणारे, बीडमधील एक टक्कर देणारं हॉटेल जे आहे ते हॉटेल पंकज म्हणावे लागेल. मात्र यांच्या कुठेही शाखा वगैरे नसल्या नाहीत. ऑनली वन मेन शाखा ज्या आहेत ते या कुंडी फाटा याच ठिकाणी असणार आहे. आणि याच ठिकाणाहून हे सगळ्या महाराष्ट्रवासियांच्या जिभेची लाड या ठिकाणी पुरवले जातात. मोठ्या प्रमाणामध्ये आमदार खासदारांनी या ठिकाणी व्हिजिट दिले. त्यांनी देखील या भोजनाची आस्वादाची चव जी आहे ती या ठिकाणी चाकली. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्की समजलं असेल.